नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 49 अभ्यासणार आहोत. प्रश्न 1 आहे. पुढे काही त्रिकुटे दिली आहेत, त्यातील पायथागोरसचे त्रिकूट ठरवा. पहा, 3 संख्यांच्या समूहाला आपण त्रिकूट म्हणतो. इथे आपल्याला काही त्रिकुटे दिली आहेत, तर त्यातील पायथागोरसचे त्रिकुटे कोणते आहेत ते आपल्याला ठरवायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण पायथागोरसचे त्रिकूट कशाला म्हणतात ते आपण समजून घेऊया. त्याची व्याख्या पुस्तकात दिलेली आहे, ती वाचूया. पहा, पुस्तकात आपल्याला पायथागोरसच्या त्रिकुटाची व्याख्या दिलेली आहे. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल तर त्याला म्हणजेच त्या त्रिकुटाला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. ठीक आहे. पहा, ही व्याख्या मी तुम्हाला अजून एका उदाहरणाद्वारे व्यवस्थित वैध समजून सांगतो. विद्यार्थ्यांनो, पायथागोरसच्या त्रिकुटाची व्याख्या समजून घेऊया. पहा, व्याख्या काय सांगते. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल, 2 संख्यांच्या बेरजेचा वर्गाइतका असेल तर त्याला म्हणजेच त्या त्रिकुटाला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. म्हणजे या व्याख्येचा अर्थ असा आहे की जर आपल्याला 3 संख्यांचं एक त्रिकूट दिलं असेल, 3 नैसर्गिक संख्यांचं, आणि त्यामधील सर्वात मोठी संख्या म्हणजे या उदाहरणामध्ये आपण जे त्रिकूट घेतले 3, 4, 5, त्यातील सर्वात मोठी संख्या 5 आहे, तर मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजेच आपण जर 5चा वर्ग केला तर तो आपल्याला 25 मिळेल. ठीक आहे. थोड्या वेळाकरता आपण याला विधान क्रमांक 1 म्हणूया. आणि इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल, म्हणजे इतर 2 संख्या म्हणजे कोणत्या? मोठी संख्या सोडून उरलेल्या इतर 2 संख्या म्हणजे 3 आणि 4, तर त्यांच्या वर्गांची बेरीज आपण शोधूया. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, इतर 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज. पहा, किती येईल बेरीज? 3चा वर्ग 9 येईल आणि 4चा वर्ग 16 येईल, आणि 16 आणि 9ची बेरीज जर आपण केली तर किती येईल? 25. याला आपण थोड्या वेळाकरता विधान 2 म्हणूया. मग पहा, आता निरीक्षण करा. दिलेल्या 3 संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग किती आला? 25. आणि इतर 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज सुद्धा किती आली? 25. म्हणजेच आपण म्हणू शकतो की दिलेल्या त्रिकुटामध्ये सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका आहे. ठीक आहे. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल तर त्याला म्हणजेच त्या त्रिकुटाला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. मग या त्रिकुटामध्ये, दिलेल्या त्रिकुटामध्ये आपल्याला मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका मिळतोय. म्हणजेच हे दिलेले जे त्रिकूट आहे ते पायथागोरसचे त्रिकूट आहे आज आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपण खाली लिहू शकतो 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. ठीक आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे आपल्याला मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेबरोबर नाही अशा प्रकारचं आपल्याला निरीक्षण दिसेल, तेव्हा आपण म्हणू की दिलेलं त्रिकूट हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. ठीक आहे. अशा प्रकारे पायथागोरसचे त्रिकूट कशाला म्हणतात ते आपल्याला समजलं. आता आपण सराव संच 49 मधील प्रश्न 1 करूया. विद्यार्थ्यांनो, सराव संच 49 मध्ये प्रश्न 1 मध्ये आपल्याला 6 त्रिकुटे दिली आहेत. त्यातील कोणते कोणते त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट आहे आणि कोणते त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. पहिलं त्रिकूट आहे 3, 4, 5. ठीक आहे. आत्ताच बेसिकमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं की हे त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट आहे. तरी आपण त्याचं पहिल्याचं उत्तर लिहूया. पहिलं दिलेलं त्रिकूट आहे 3, 4, 5. त्याचं उत्तरामध्ये सर्वात आधी आपण दिलेले त्रिकूट मेन्शन करूया. दिलेले त्रिकूट 3, 4, 5. आता यामध्ये सर्वात मोठी संख्या 5 आहे, तिचा आपण वर्ग शोधूया. 5चा वर्ग 25. विधान 1. त्यानंतर इतर 2 संख्या 3 आणि 4 आहेत, तर त्यांचा वर्ग करून त्या वर्गांची बेरीज करूया. म्हणजेच 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16, 16 आणि 9ची बेरीज 25. याला विधान क्रमांक 2 म्हणूया. विधान 1 आणि 2 वरून आपल्या असं लक्षात येते की मोठ्या संख्येचा वर्गही 25 आला आणि इतर 2 संख्यांच्या वर्गांची बेरीजही 25 आली. म्हणजेच मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणजेच आपल्याला पुढे लिहिता येईल. म्हणून
1 व 2 वरून विधान 1 व 2 वरून आपल्याला असं लक्षात येते मोठ्या संख्येचा वर्ग आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. ठीक आहे. आणि जेव्हा मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो, समान असतो या दोन्ही किमती, तेव्हा हे दिलेले त्रिकूट हे पायथागोरसचे त्रिकूट असते. आणि म्हणून आपण शेवटी फायनल आन्सर लिहूया 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं त्रिकूट कोणतं दिलेलं आहे आपल्याला 2, 4, 5. पहा आता हे सुद्धा त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट आहे का नाही ते आपण ठरवूया. दुसरं उत्तर दिलेलं त्रिकूट 2, 4, 5. उत्तरामध्ये सर्वात आधी आपण दिलेले त्रिकूट लिहूया. दिलेले त्रिकूट बरोबर 2, 4, 5. येथे सगळ्यात मोठी संख्या 5 आहे, म्हणजेच 5चा वर्ग 25. विधान 1. आणि इतर दोन संख्या म्हणजेच 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 2चा वर्ग 4 अधिक 4चा वर्ग 16. 16 आणि 4ची बेरीज 20 येते. विधान 1 आणि 2चं निरीक्षण करा. मोठ्या संख्येचा वर्ग 25 आलाय आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 20 आली, म्हणजे या दोन्ही किमती समान नाही आल्या. याचा अर्थ मोठ्या संख्येचा वर्ग आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज समान मिळत नाहीये, म्हणजेच हे दिलेले त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट नाही. ठीक आहे. मग पुढे आपण आता उत्तर लिहूया. विधान 1 व 2 वरून आपल्याला असं लक्षात आलं 5चा वर्ग बरोबर नाही 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग. ही किंमत आणि ही किंमत बरोबर नाही असं लिहायचं असेल तर आपण बरोबर चिन्हावर अशा प्रकारची एक उभी रेष करतो. 5चा वर्ग बरोबर नाही 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग. आणि म्हणून उत्तरामध्ये आपल्याला लिहिता येईल हे दिलेले त्रिकूट 2, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. पायथागोरसचे त्रिकूट नाही. ठीक आहे. यानंतर तिसरं उदाहरण करूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये दिलेलं त्रिकूट कोणतं आहे 4, 5, 6. हे सुद्धा पायथागोरसचे त्रिकूट आहे का नाही ते आपण ठरवूया. उदाहरण क्रमांक 3. दिलेले त्रिकूट 4, 5, 6. उत्तरामध्ये आधी आपण दिलेले त्रिकूट मेन्शन करूया. दिलेले त्रिकूट 4, 5, 6. आता हे पायथागोरसचे त्रिकूट आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. सर्वात आधी आपण मोठ्या संख्येचा वर्ग शोधूया. मोठी संख्या आहे 6. 6चा वर्ग 36. विधान क्रमांक 1. त्यानंतर इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज शोधू. 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 4चा वर्ग 16 अधिक 5चा वर्ग 25. आता 16 आणि 25ची बेरीज 5 अधिक 6 11. हातच्या आला 1. हा 2 आणि 1 3 आणि हातच्या आलेले 1 4. विधान क्रमांक 2. विधान 1 आणि 2चे निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते की 6चा वर्ग 36 आला तर इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 41 आली, म्हणजे या दोन्ही किमती समान नाही आल्या, म्हणजेच मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बरोबर नाही, म्हणजेच हे दिलेले त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट नाही. पुढे लिहूया. विधान 1 व 2 वरून आपल्याला असं लक्षात येते की मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर नाही इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग. ठीक आहे.
आणि मग अशा केसमध्ये आपण काय म्हणतो, हे दिलेले त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट नाही, आणि म्हणून आपलं फायनल आन्सर येईल 4, 5, 6 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. ठीक आहे. यानंतर उदाहरण 4 करूया. चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेले त्रिकूट आहे 2, 6, 7. उदाहरण क्रमांक 4, 2, 6, 7. उत्तरामध्ये सुरुवातीला दिलेले त्रिकूट 2, 6, 7. सर्वात आधी मोठ्या संख्येचा वर्ग 7चा वर्ग 49. विधान क्रमांक 1. त्यानंतर इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 2चा वर्ग अधिक 6चा वर्ग. 2चा वर्ग 4 अधिक 6चा वर्ग 36. 36 आणि 4ची बेरीज 40. विधान 2. आता पहा, 7चा वर्ग 49 आला आणि यात इतर दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज 40 आली, म्हणजे या दोन्ही किमती समान नाहीत. म्हणजेच आपलं निरीक्षण आपण आता लिहूया. विधान 1 व 2 वरून सातचा वर्ग बरोबर नाही 2चा वर्ग अधिक 6चा वर्ग, आणि म्हणून दिलेले त्रिकूट कोणतं आहे आपलं 2, 6, 7 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. त्रिकूट नाही. ठीक आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 5 करूया. उदाहरण 5 मध्ये दिलेले त्रिकूट आहे 9, 40, 41. उदाहरण 5, 9, 40, 41. उत्तर दिलेले त्रिकूट 9, 40, 41. येथे सर्वात मोठी संख्या 41, म्हणजे सर्वात मोठ्या संख्येचा म्हणजे 41चा वर्ग शोधूया. 41चा वर्ग आपण गुणाकार करून करू शकतो. 41 गुणिले 41. 1 ने आपण 41ला गुणल्यानंतर गुणाकार 41च येतो. अधिक 4 ने गुणूया. 4 1 4, 4 चौक 16. बेरीज 1, 8, 6, 1. म्हणजे 41चा वर्ग येतो 1681. विधान 1. त्यानंतर इतर दोन लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज शोधूया. 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग. 9चा वर्ग 81 अधिक 40चा वर्ग. 40चा वर्ग करायचा म्हणजे 4चा वर्ग लिहा 16 आणि 1 शून्याचे 2 शून्य लिहा, म्हणजे 40चा वर्ग 1600. आणि त्याची बेरीज 1600 अधिक 81 म्हणजे 1681 येईल. हे विधान 2 झालं. निरीक्षण करा, मोठ्या संख्येचा वर्ग 1681 आला आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज सुद्धा 1681 आली. म्हणजेच 41चा वर्ग बरोबर 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग असं आपल्याला समीकरण लिहिता येईल. विधान 1 व 2 वरून आपण लिहू शकतो 41चा वर्ग बरोबर 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग, आणि म्हणून 9, 40, 41 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. ठीक आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 6 करूया. उदाहरण 6 मध्ये दिलेले त्रिकूट आपल्याला 4, 7, 8 आहे. उदाहरण क्रमांक 6, 4, 7, 8. उत्तर
दिलेले त्रिकूट चार, 7, 8. सर्वात मोठी संख्या 8 म्हणजे सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग. 8चा वर्ग 64. विधान 1. इतर दोन लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजेच 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग. 4चा वर्ग 16 अधिक 7चा वर्ग 49. बेरीज 9 6 15, 15 5, हातच्या आला 1, 4 आणि 1 5 आणि हातच्या आलेला 1 6. विधान 2. आता मोठ्या संख्येचा वर्ग 64 आहे आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 65 आहे. म्हणजे या दोन्ही किमती समान नाहीत. म्हणजेच हे दिलेले त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट नाही. म्हणजे आपल्याला पुढे निरीक्षण लिहिता येईल. विधान 1 व 2 वरून विधान 1 व 2 वरून मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजेच 8चा वर्ग बरोबर नाही 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग. म्हणजेच शेवटी उत्तर लिहिता येईल 4 7 8 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 करूया. विद्यार्थ्यांनो, प्रश्न 2 आहे. खाली काही त्रिकोणांच्या बाजू दिल्या आहेत. त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत ते ओळखा. आणि या ठिकाणी आपल्याला एकूण 5 उदाहरणं सोडवायची आहेत. प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिलेली आहे आणि त्या बाजूंच्या लांबीवरून तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा, येथे प्रश्न 2चे उत्तर लिहिताना सुद्धा आपल्याला पायथागोरसच्या त्रिकोणाची व्याख्याच उपयोगी पडेल. पुन्हा एकदा पायथागोरसच्या त्रिकोणाची व्याख्या आपण पाहूया. पायथागोरसच्या त्रिकोणाची व्याख्या काय होती? नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. आणि पुढे पहा, आपल्याला याच व्याख्येच्या पुढे आपल्याला सांगितले ज्या त्रिकोणाच्या भुजांची लांबी अशा त्रिकुटातील संख्यांनी दर्शवली जाते तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे आपल्याला त्रिकोणाच्या ज्या 3 बाजू दिलेल्या आहेत प्रत्येक उदाहरणामध्ये त्या बाजू जर एखादं पायथागोरसचं त्रिकूट तयार करत असतील तर त्या बाजूंनी दर्शवलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि दिलेल्या 3 बाजू जर पायथागोरसचं त्रिकूट तयार करत नसतील किंवा ते पायथागोरसचं त्रिकूट नसेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहिता येईल. ठीक आहे. तर या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला पायथागोरसच्या त्रिकुटाची व्याख्याच उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. चला उत्तर लिहूया. विद्यार्थ्यांनो, प्रश्न 2च्या प्रत्येक उपप्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या आहेत आणि त्या 3 बाजूंवरून तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि यासाठी आपण पायथागोरसच्या त्रिकुटाची व्याख्या वापरणार आहोत. पहिलं उदाहरण आहे 8 15 17. उत्तर, सुरुवातीला आपण त्रिकोणाच्या बाजू मेन्शन करूया. त्रिकोणाच्या दिलेल्या बाजू 8 15 17. आता यामध्ये सर्वात मोठी बाजू आहे 17. तर मोठ्या बाजूचा वर्ग शोधूया. 17चा वर्ग. 17चा वर्ग असतो 289. विधान 1. त्यानंतर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग. 8चा वर्ग 64 अधिक 15चा वर्ग 225. बेरीज 5 आणि 4 9. 2 आणि 6 8 आणि हे 2 जशाच तसे. विधान 2. पहा, निरीक्षण करूया. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग 289 आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज सुद्धा 289. या दोन्ही किमती समान आल्या. म्हणजेच विधान 1 आणि 2 वरून
आपल्याला निरीक्षण नोंदवता येईल 17चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग. म्हणजे दिलेल्या बाजूंपैकी सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज समान आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो 8, 15, 17 या बाजूंचा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. 8, 15, 17 या बाजूंचा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. यानंतर दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर लिहूया. उदाहरण 2 आहे 11, 12, 15. उदाहरण क्रमांक 2. दिलेल्या बाजू 11, 12, 15. उत्तरामध्ये दिलेल्या बाजू 11, 12, 15. सर्वात मोठी बाजू 15. 15चा वर्ग 225. विधान 1. इतर दोन लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 11चा वर्ग 121 अधिक 12चा वर्ग 144. बेरीज 4 आणि 1 5, 4 आणि 2 6, 1 आणि 1 2. म्हणजेच मोठ्या बाजूचा वर्ग आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज समान नाही. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की या बाजू असणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. सुरुवातीला निरीक्षण लिहूया. विधान 1 व 2 वरून पंधराचा वर्ग बरोबर नाही 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग. आणि म्हणून आपल्याला शेवटी उत्तर लिहिता येईल 11, 12, 15 या बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. 11, 12, 15 या बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. काटकोन त्रिकोण नाही. यानंतर उदाहरण क्रमांक 3 करूया. उदाहरण 3 मध्ये आपल्याला दिलेल्या बाजू आहेत 11, 60, 61 आणि त्या बाजूंचा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का नाही ते ठरवूया. उदाहरण 3 11, 60, 61. सर्वात आधी दिलेल्या बाजू 11, 60, 61. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग 61चा वर्ग. 61चा वर्ग आपण गुणाकार करून करूया. 61 गुणिले 61 1 ने गुणल्यानंतर गुणाकार 61 येईल अधिक 6 1 6 6 6 36. बेरीज 1 6 6 12 हातचा 1 6 1 7 आणि 3 3721. हा 61चा वर्ग आहे. 3721. विधान 1. त्यानंतर इतर दोन लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज शोधूया. 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. 11चा वर्ग 121 अधिक 60चा वर्ग करायचा असेल तर 6चा वर्ग लिहा 36 आणि 1 0 आहे तो वर्ग केल्यानंतर 2 0 होतील. म्हणजेच 60चा वर्ग 3600. बेरीज 0 अधिक 1 म्हणजेच 1, 0 अधिक 2 म्हणजेच 2, 6 अधिक 1 म्हणजे 7 आणि 3 जशाच तसे.
विधान 2. आता पहा, मोठ्या संख्येचा वर्ग 3721. इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 3721. या विधान 1 आणि 2 मधल्या किमती समान आल्या, म्हणजेच या बाजू असणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळेल. सुरुवातीला निरीक्षण नोंदूया. विधान 1 व 2 वरून आपल्याला मिळते 61चा वर्ग बरोबर आहे 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. आणि म्हणून शेवटी आपल्याला उत्तर लिहिता येईल 11, 60, 61 या बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. 11, 60, 61 या बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 4 करूया. उदाहरण 4 मध्ये त्रिकोणाच्या बाजू आहेत 1.5, 1.6 आणि 1.7. उदाहरण 4 1.5, 1.6, 1.7. उत्तर त्रिकोणाच्या बाजू किंवा आपण याला दिलेल्या बाजूही म्हणू शकतो. त्रिकोणाच्या बाजू आहेत 1.5, 1.6, 1.7. सर्वात मोठी बाजू 1.7. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग करूया. 1.7चा वर्ग. 17चा वर्ग किती असतो? 289. मग आपल्याला 1.7चा वर्ग लिहायचा आहे. पॉईंटच्या पुढे इथे एक अंक आहे, तो वर केल्यानंतर पॉईंटच्या पुढे 2 अंक येतात, म्हणजे पॉईंट इथं द्यावा लागेल. म्हणजे 1.7चा वर्ग आला 2.89. विधान 1. त्यानंतर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज शोधूया. म्हणजेच 1.5चा वर्ग अधिक 1.6चा वर्ग. 15चा वर्ग किती असतो? 225. म्हणजेच 1.5चा वर्ग होईल 2.25 अधिक 16चा वर्ग असतो 256. म्हणजेच 1.6चा वर्ग होईल 2.56. बेरीज 6 अधिक 5 11, हातच्या 1, 5 अधिक 2 7 आणि हातच्या आलेले 1 8. पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 2 अधिक 2 4. ठीक आहे. आता विधान 1 आणि 2चं निरीक्षण करा. मोठ्या बाजूचा वर्ग 2.89 आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 4.81. म्हणजे या दोन्ही किमती समान नाहीत. म्हणजेच हा दिलेल्या बाजू असणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही, अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजेच आपल्याला विधान 1 व 2चं निरीक्षण नोंदवता येईल. विधान 1 व 2 वरून मोठ्या बाजूचा वर्ग 1.7चा वर्ग आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 1.5चा वर्ग अधिक 1.6चा वर्ग या दोन किमती समान नाहीत. आणि म्हणून 1.7, 1.5, 1.6 या बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. काटकोन त्रिकोण नाही. ठीक आहे. त्यानंतर शेवटचं उदाहरण. बाजू आहेत 40, 20 आणि 30. तर 5व्या उदाहरणाचं उत्तर लिहूया. दिलेल्या बाजू आहेत 40, 20 आणि 30. उत्तरामध्ये सर्वात आधी आपण त्रिकोणाच्या बाजू
40, 20 आणि 30. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग म्हणजे 40चा वर्ग. 40चा वर्ग करायचा म्हणजे 4चा वर्ग लिहा, 16 आणि एका शून्याचे 2 शून्य होतील. म्हणजे 40चा वर्ग बरोबर 1600. त्यानंतर इतर दोन लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच 20चा वर्ग अधिक 30चा वर्ग. 20चा वर्ग 2चा वर्ग 4, एक शून्याचे 2 शून्य म्हणजे 20चा वर्ग 400 अधिक 30चा वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9 आणि वर्ग केल्यानंतर एका शून्याचे 2 शून्य होतील म्हणजे 30चा वर्ग 900. बेरीज 900 अधिक 400 म्हणजे 1300. 9 4 13 आणि 2 शून्य जसेच तसे. हे झालं विधान 2. आता विधान 1 व 2चं निरीक्षण नोंदवूया. विधान 1 व 2 वरून मोठ्या बाजूचा वर्ग आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज समान आली का? नाही. म्हणजेच आपण विधान 1 व 2 वरून म्हणू शकतो मोठ्या बाजूचा वर्ग आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे 20चा वर्ग अधिक 30चा वर्ग या दोन्ही किमती समान नाहीत आणि म्हणून 40, 20, 30 या बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. काटकोन त्रिकोण नाही. ठीक आहे. यासोबतच आपला प्रश्न क्रमांक 2 संपला म्हणजे सराव संच 49 पूर्ण झाला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 50चा अभ्यास करूया. ठीक आहे. थँक्यू.